नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे पक्षनेता. मी गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक आंदोलन केलं होतं आणि तो आंदोलन होतं आमचं स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये. आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलन आम्ही करताना अनेक लोकांनी त्यानंतर आम्हाला त्याचे लाईटचे मीटर पाठवले आणि लाईटच्या मीटरची बिलं पाठवली. अनेक तक्रारी आहेत. सो संपूर्ण महाराष्ट्रात आता स्मार्ट मीटर बदलायचं काम सुरू आहे आणि स्मार्ट मीटरच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या जनतेला स्मार्टरित्या कसं फसवलं जातं ते थोडक्यात मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. खरं तर स्मार्ट मीटर बदलायची वेळ का आली तर एक RDSS नावाची एक स्कीम आहे केंद्र शासनाची, आणि त्या केंद्र शासनाच्या त्या स्कीमच्या अंतर्गत जर तुम्ही ही स्कीम राबवली, मीटर बदलणं असतील, सगळे मीटर बदलले गेले तर तुम्हाला केंद्र शासन एक निधी देणार होता आणि त्याच्यासाठी ही स्कीम आणली होती. खरं तर त्यांचे काही क्रायटेरिया होते. त्या क्रायटेरियामध्ये फक्त मीटर बदलणं असंच नव्हतं, तर त्याच्याबरोबर तुम्हाला सबस्टेशन बदलायचे होते, नवीन सबस्टेशन तयार करायचे होते, ज्या इलेक्ट्रिक वायर गेलेल्या आहेत त्या जमिनीच्या खालून करायच्या होत्या. अशा अनेक अटी होत्या. त्या सगळ्या अटी बाजूला ठेवून फक्त यांनी निवडला तो सोपा मार्ग होता की ग्राहकांचे मीटर बदलणं. आणि संपूर्ण महाराष्ट्रात अनेक लोकांचे विरोध आहेत, तरी सुद्धा हे स्मार्ट मीटर नावाखाली यांनी हा धंदा सुरू केलाय. आता हे स्मार्ट मीटर कोणाचे आहेत तर 100% आपल्या देशाचे जे लाडके पंतप्रधान आहेत आणि त्यांचे जे जावई आहेत अदानी यांचं ते स्मार्ट मीटरचा व्यवसाय. खरं तर स्मार्ट मीटर बनवण्यात अदानींचा काही संबंध नाही. हे ते मीटर बनवत नाही. हे मीटर ते बाहेरनं विकत घेतात आणि MSEBला विकतात. म्हणजे MSEB डायरेक्ट जी कंपनी बनवते त्याच्याकडनं विकत घेऊ शकत असताना मध्ये एक एजंट ठेवला गेला, दलाल ठेवला गेला आणि दलाल म्हणून अदानींनी ते काम पाहिलेलं आहे. आणि अदानींना फायदा होण्यासाठी या सगळ्या गोष्टी होतात हे सहज सोप्यारित्या प्रत्येकाला कळलं. आता त्याचं नुकसान काय झालंय ते तुम्हाला मी सांगतो. हे गृहस्थ आलेत माझ्याकडे आज सकाळी. या तुम्ही या बसा. हा, काय आपलं नाव? बाजीराव दारोळे. काय करता आपण? मी गव्हर्नमेंटला होतो. आता काय करता? आता मी रिटायर आहे. रिटायर्ड आहे. बरं, रिटायर्ड आहे. तुम्हाला आता घर कसं चालतं? माझं आम्ही दोघं नवरा बायको सिनियर सिटीझन आहोत. तर मला लाईटची तक्रार आलेली. हो, तुम्हाला आता तुमचं घर कसं चालतं? घर चालतं माझ्या पेन्शन. किती पेन्शन आहे? मला एक 16,000 पेन्शन. 16,000 रुपये पेन्शन. आणि तुम्हाला लाईटचं मीटर बिल किती आलं? लाईटचं बिल गेल्या वेळेस मी आता किती आलं? आता 12,900 बिल आलं, म्हणजे 13,000 जवळ. त्याच्या आधी किती आलं? गेल्या वेळेस 1,830 रुपये आलं. बरं, आता यांचा विषय असा आहे की यांनी मे महिन्यात त्यांना लाईटचं बिल जे जून मध्ये आलं ते किंवा मे मध्ये आलं ते बिल होतं 1,800 रुपये. आणि आता जी काही नवीन सगळी हे झाली आहे त्याच्यानंतर त्यांना लाईटचं बिल आलंय 12,900 रुपये. 900 रुपये. आता या 12,900 रुपयामध्ये ह्यांना पेन्शन आहे 15,000 रुपये. त्यातले 12,900 रुपये जर ह्यांनी लाईटचं बिल भरलं तर मला एक सांगा यांचं घर कसं चालणार आहे? मी आजारी पण आहे. यांचं घर कसं चालणार? बरं, आता 12,900 रुपये बिल भरण्यासाठी यांना AC BC घरात सगळ्या सुविधा लावाव्या लागतील तेव्हा 12,900 रुपये बिल येईल ना. यांना स्वतःला दमायचा आजार आहे. AC BC तर नंतरची गोष्ट आहे. घरात 2 माणसं आहेत, हे आणि यांची बायको, दोघंही ज्येष्ठ नागरिक. त्यात ह्यांना दम्याचा आजार आहे. म्हणजे AC लावत नसणार, फ्रीज मधलं पाणी पित नसणार, वयाच्या मानाने TV दिवसभर किंवा नेटफ्लिक्स बघत नसणार. एवढं बिल यांचं वाटत असं. आता महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की जर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला लाईटचं बिल भरायचं असेल तर तुम्हाला संध्याकाळी पार्ट टाइम जॉब करावा लागेल. पार्ट टाइम जॉब तुम्हाला घर भागवण्यासाठी, घरचा खर्च भागवण्यासाठी. दिवसा जर तुम्ही काम करणार तर तुम्हाला लाईटचं बिल भरायचंय. कारण ज्या पद्धतीने कोणाला 22,000, कोणाला 24,000, कोणाला 26,000 जे काही लाईटचे बिल आले. म्हणजे एक कल्याणची एक मुलगी आहे, ती मला फोन करते, तिला पगार आहे 18,000 रुपये आणि तिला लाईटचं बिल आले 2 महिन्याचं 24,000 रुपये. म्हणजे ती काम कशासाठी करेल? MSEBची बिलं भरण्यासाठी का? अच्छे दिन मोदी आमचे आणणार होते, हे आमचे अच्छे दिन आहेत का? म्हणजे लाईटचे बिल वाढलेले आहेत, डिझेल पेट्रोलची वाट लागलेली आहे, गॅसची वाट लागली, गॅस बाटल्यांची वाट लागलेली आहे. सगळीकडनं तुम्ही जनतेला लुटताय. या सगळ्या गोष्टीतनं फक्त जनता भोरपळली जाते. या स्मार्ट मीटर मध्येही तेच होतंय. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये अजून तरी सगळे बदलले गेले नाहीये. म्हणजे अनेक लोक अजून शांत यासाठी आहेत की त्यांच्या घरचा लाईटचा मीटर बदलला गेलेला नाहीये.
ज्या दिवशी त्यांच्याही लाईटचा मीटरचा बिल बदलला जाईल ना त्या दिवशी तेही रडतील. आता जे रडतायत ना, कोण रडतायत आता? ज्यांची मीटर बदलले गेले ते रडतायत. बरं, आता हे कंपल्सरी आहे का मीटर बदलायचं? तर बिलकुल नाही. माझ्या बरोबर या MSEBीचं काम करणारे एक एक्सपर्ट आहे, जे मागील 3-4 वर्ष या सगळ्यात काम करतायत. मी त्यांना बोलतो. 2 मिनिटं आपण बोलूया. आपलं पहिले नाव सांगा. नमस्कार, मी मंदार श्रीपाद भट, ठाणे येथील रहिवासी आहे. आणि ओव्हरऑल हा जो प्रकार बघतोय महाराष्ट्रभर स्मार्ट मीटरिंग करण्याचा MSEDCLचा जो भाग आहे तो कशासाठी, याच्यावर मी गेली 3-4 वर्ष अभ्यास करतोय. तर यातनं अर्थात जसे साहेब म्हणाले तसंच दिसून येत आहे की एखाद्या खासगी कंपनीचे खिसे भरण्याचं काम चालू आहे. मुळात MSEDCL असा क्लेम करते की केंद्र सरकारने जी RDSS स्कीम राबवली त्या स्कीमच्या अंतर्गत आम्ही स्मार्ट मीटरिंगचं काम करतोय. तर मला इथे सांगायला आवडेल की सगळ्यात पहिल्यांदा RDSS स्कीम ही कंपल्सरी स्कीम नाहीये. अख्ख्या देशभरातल्या ज्या काही सरकारी डिस्कॉम कंपन्या आहेत, म्हणजे डिस्ट्रीब्युशन कंपनीज ज्या लॉस मेकिंग आहेत, त्यांचा लॉस कुठेतरी रिकव्हर व्हावा यासाठी RDSS स्कीम ही केंद्र सरकारने जाहीर केली. मुळात ही स्कीम ऑप्शनल आहे प्रत्येक डिस्कॉमसाठी. त्यामुळे ह्या स्कीमच्या अंतर्गत जी पण काही कामं केली जातात ही सुद्धा ऑप्शनल आहे. त्यामुळे MSEDCL असा दावा करू शकत नाही की स्मार्ट मीटर बदलणं हे बंधनकारक आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे RDSS स्कीम हिचा सनसेट डेट होता 31 मार्च 2026. हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे आमच्याकडे, ज्याच्यामध्ये हे नमूद केलेलं आहे की 31 मार्च 2026 नंतर कुठलंही काम डिस्कॉमने केलं तर त्यांना केंद्र सरकारकडनं सबसिडी मिळणार नाही. त्याचा अर्थ असा की 31 मार्च 2026 ला ही ऑलरेडी स्कीम संपलेली आहे. त्यामुळे त्या स्कीमच्या अंतर्गत स्मार्ट मीटरिंग करणं हे सरासर चुकीची गोष्ट आहे. यस सर. मला असं वाटतं की 31 मार्चला जरी स्कीमच संपलेली आहे तर तुम्ही का लोकांना बघा अदानीचे मीटर खपवायचे आहेत का तुम्हाला? बरं, यात असं आहे की जर मला माझ्या घरचा मीटर बदलायचा असेल तर गरज नाही मी अदानीचा घ्यावं. मी मार्केटमध्ये जावं, मार्केटमधनं कुठलाही ब्रँडचा मीटर घ्यावा, फक्त तो चेक करावा आणि तो लावावा. बरोबर. आमच्या घराजवळ तुम्ही येताना अदानीचे मीटर का खांद्यावर टाकून घेऊन येताय? का अदानीच का तुम्ही प्रमोट करताय? बरं, ही जी मुलं काम करतायत, ही सगळी मुलं जी काम करतायत ना, ती सगळी मुलं स्वतःहून सांगतायत की आम्हाला आमचे अधिकारी बळजबरी करतायत. आम्हाला सांगतात की जर तुम्ही मीटर बदलले नाहीत तर तुमचा पगार ह्या महिन्यात आम्ही करणार नाही, अशा रीतीने अधिकारी अदानीच्या दावणीला बांधले गेलेत. आणि अदानीच्या दबावाखाली हे सगळे खालच्या पोरांना, जी मराठी पोरं आहेत आपली, त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्यावर ही मीटर बदलण्याचं काम चालू आहे. आणि मग ते तिथे वाद होत आहेत, मार खात आहेत, अनेक गोष्टी होत आहेत. मी माझ्या घरचं मीटर नाही बदललंय, त्यामुळे मला लाईटच्या बिलात माझ्या काही फरक नाही जाणवलाय. पण ज्यांच्या घरात मीटर बदलला गेलाय ना, त्यांच्या घरात ही अडचण झालेली. आणि आज सोडा, पुढची 2-3 महिने ही बिलं कमी पण पाठवतील, पण नंतर जो काही बिलाचा घाट तुमच्यावर पडणार आहे ना, ते तुम्हाला सहन होणार नाही. तुम्ही दर महिन्याला, मी मगाशी म्हणालो तसं, तुमच्या घरचा पगार हा लाईटचं बिल भरण्यासाठी असेल आणि तुम्ही संध्याकाळी पार्ट टाइम जॉब करावा लागेल, ज्यात तुम्ही तुमच्या घरचा जो खर्च आहे तो काढू शकाल. आता याच्यात स्कीम पण आहे. म्हणजे एखाद्या माणसाने स्मार्ट मीटर लावल्याच्या नंतर दुपारी सौर ऊर्जेचा वापर होतो, त्या दरम्यान तुम्हाला मीटरच्या युनिटमध्ये 80 पैशाचं डिस्काउंट द्यायचं. बरोबर ना? हे दिलं जातंय का? बाकीच्या गोष्टी तुम्ही सगळ्यात चालू केले, पण जेव्हा ग्राहकांना एखादी गोष्ट द्यायची वेळ येते त्यावेळेला ते तुम्ही देत नाही. या सर्व गोष्टींचा आम्ही विरोध करणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या जी काही महाराष्ट्रातला हा RDSS नावाच्या स्कीमच्या नावाखाली जो भ्रष्टाचार अदानी करतीये किंवा MSEBीचे अधिकारी मंत्री महोदय जे करतायत त्याला आम्ही कडाडून विरोध करणार आहोत. या महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही. त्याच्यामुळे याच्या पुढे आमचं आंदोलन हे अतिशय तीव्र असेल. आतापर्यंत अनेक लोकांनी आम्हाला हे सगळं पाठवलेलं आहे, जी बिलं आहेत ती सगळी बिलं कलेक्ट करण्याचं काम आम्ही आता करतोय. आणि एकदा ही सगळी बिलं कलेक्ट झाली की एक भरगतचं मोर्चा आम्ही खात्रीने सांगतो की मंत्रालयावर आम्ही काढणार आहोत. ही सुरुवात आहे. आत्ताच सरकारने बदलावं. हे काही जी काही गरीबाची पिळवणूक ह्या माणसाने ह्या महिन्यात करावं काय? लाईटचं बिल भरायचं की औषधं, कितीची औषधं घेतात? 6,000ची औषधं. त्याने औषधं घ्यायची, लाईटचं बिल, बायकोला 3,000 लाईटचं बिल भरायचं की घरी जेवण बनवायचं, हे तुम्ही ठरवा. मला असं वाटतंय की हे जे सरकार आहे हे तुम्हाला लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिलेले आहेत ना, ते 1,500 रुपये लाईटच्या मीटर मधनं तुमच्याकडनं काढून घेतील
हे भाऊ, हे जे भाऊ आहेत हे बोगस भाऊ आहेत. यांनी तुम्हाला जे 1,500 रुपये दिलेत ना, त्याने आता 2-2,500 रुपये मीटरमधनं तुमच्याकडनं काढायला सुरू केले. म्हणजे 2-2,500 रुपये मीटरमधनं काढणार आणि 1,500 रुपये लाडक्या बहिणी योजनेतून तुम्हाला देणार. एवढे फालतू भाऊ आहेत ते सगळे. मला असं वाटतं की MSCBच्या नावावर तुमची फसवणूक करून जे लाडक्या बहिणीचा जो बोजा आहे तो वसूल करण्याचं काम आता सध्या सुरू आहे. आपण सगळेजण लवकरच या विषयात भेटणार आहोत. तुमच्या सगळ्यांच्या सोबतीची आम्हाला गरज आहे. मंदारजी एक एक्सपर्ट आहेत MSCBच्या सगळ्या या विषयांवर काम करणारे. ते आम्हाला या विषयात मदत करतात आणि सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने पुढची आमची भूमिकाही नक्की ठरेल. आत्ता या क्षणाला जर तुमच्या घरी मीटर बदली करायला कोणी आलं तर त्याला विरोध करा. त्याच्यात तो एक GR दाखवेल. तो GR महाराष्ट्र शासनाचा नाहीये, केंद्राचा, पण त्यातही कंपल्शन नाही. त्यामुळे उरलेल्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे की आता मीटर बदली करू देऊ नका. लवकरच भेटू. धन्यवाद.